सखी सावली काव्यांजली। डॅडू प्लीज वाचवा मला। प्राचू, काय झालं? तू तू अशी घाबरलीस का? काय झालं प्राचू? आई, हेच आहेत ते किडनॅपर्स ज्यांनी मला किडनॅप केलं होतं। काय बोलतेस तू प्राचू? हीच ती माणसं होती? तू नीट बघ आणि सांग मला। हो आई, मी ना कधीच विसरू नाही शकत। पकड आणि तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस। मी आलेच। काय रे, माझ्या मुलीला किडनॅप करणारे तुम्हीच ना? काव्य आणि इथे मेले आता मी। काय विचारते मी? लाज नाही वाटत तुम्हाला असं करताना? एवढीशी पोर आहे ती, तिला छळलात तुम्ही, त्रास दिलात। थांबा, चांगला धडा शिकवते तुम्हाला मी। तू काय आम्हाला धडा शिकवणार? काव्याचं डोकं फिरलंय, इथून सटकलेलं बरं। तू कुठे पळतेस? हा, ही तुमच्या गँग मधली मेंबर दिसते। हो, ही आमच्या गँगची मेंबर आहे आणि तुझ्या पोरीला आम्हीच किडनॅप केलं होतं। मला मारतेस काय? थांब, तुला मी माझी पावर दाखवतो। काय ताकद दाखवणार आहे? काय करतोय? तिने पोलिसांना सांगितलं असेल ना, तर आपण पण लटकू। चल इथून चल। ती सटकले पण तुला जाऊ देणार नाही मी। माझ्या मुलीला कुठे जाते? हा हा, माझ्या मुलीला त्रास देतेस? आता कशी तावडीत सापडलीस? हा, माझ्या मुलीला किडनॅप करतेस? हा, आई गो, किती फाडतीये ही। तो चेहरा ना सगळ्यांसमोर दिसलाच पाहिजे। उठ. माझ्या पोटीला त्रास देते, पुन्हा असं करशील असं पुन्हा? हा, काय ग, अशी कामं करून तोंड लपवतेस? हा, लाज वाटते तोंड दाखवायला? थांब, तुझा हा चेहरा सगळ्यांसमोरच आणते। काढ, बघू दे मला, कोण आहेस तू? काढ।
अरे अंजली, ये ये ये. कशी आहेस आता? बरी आता. बरं अक्काई कुठे आहे? मी कधीपासून फोन करते पण ती उचलतच नाहीये. अगं प्राचीला क्लासला सोडायला गेलीये. अच्छा. पण बरं झालं तू आलीस. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. अगं उभी का, तू बस ना. बरं चहा घेणार आहेस? नाही नको. अंजली, मागे तुला बोलले होते ना मी, तुझ्यासाठी एक छानसा मुलगा बघितलाय, त्याच्याबद्दल सांगायचंय. तुझ्यासाठी आम्ही प्रीतमचा विचार करतो. म्हणजे अक्काईने माझ्यासाठी प्रीतमचं स्थळ बघितलंय. हे बघ, प्रीतम मला माझ्या मुलासारखाच आहे. चांगला शिकलेला आहे, संस्कारी आहे, आणि तू त्याला ओळखतेसच की. काकू पण मी याबद्दल जरा अक्काईशी. अगं तिच्याशी नंतर बोलू. आधी तुझ्या मनात काय आहे ते सांग मला. प्रीतमशी लग्न करायला तुला आवडेल ना? तुझं मत फार महत्वाचं आहे. म्हणजे तू वेळ घे, हवा तेवढा वेळ घे, विचार कर आणि सांग. तुझं एकदा मत कळलं ना की पुढे मग मला सगळी बोलणी करायला बरं. प्रीतम, काय म्हणताय, कसे आहात? आणि मला असं भर रस्त्यात का थांबवलं? कोण आहेस तू? कोण आहे म्हणजे? सुजित. तुम्ही ओळखता मला? आत्ता कुठेतरी खरी ओळख पटायला लागली. अंजलीचं दुकान ज्याला बळकवायचं आहे त्या बिल्डरचा माणूस असतो तो. नितीन आणि भालेराव यांच्यासोबत आहेस ना? एक मिनिट. माझा यांच्याशी काही संबंध नाहीये. ते चल चल थापाड्या. मी स्वतः तुला पाहिलंय त्या दोघांसोबत. खरं तर तुला त्या दिवशी रेड हँडेडच पकडणार होतो. 9 वेळ तू निसटलास आणि त्यानंतर कालही तुला मी त्या दोघांसोबत बोलताना पाहिलंय आणि त्याचा फोटो काढलाय मी. आणि तू? हा, मला भेटलो होतो मी त्यांना. आत्ता मला म्हणालास की तुझा त्या दोघांशी काहीही संबंध नाही म्हणून. संबंध नाहीच आहे. मी फक्त त्यांना भेटलो होतो. कशाला? काम होतं माझं. कसलं काम? नाही सांगू. नाही सांगू शकत? नाही. ते किती कन्व्हिनियंट आहे ना हे. तू खोटं बोलतोय सुजित. तू सामील आहेस त्या दोघांसोबत. अंजली सोबत खोटं बोलताना लाज नाही वाटत तुला? भलते सलते आरोप करू नका माझ्यावर प्रीतम. खोटं बोलताय तुम्ही. 100% खरं बोलतोय मी. अरे तू जाऊ दे. तुझ्याशी वाद कशाला घालत बसतोय? फोटो काढला ना मी तुझा त्या दोघांसोबत. आत्ताच्या आत्ता जाऊन अंजलीला तो फोटो दाखवतो. नाही तिलाही कळू दे ना सुजित नक्की आहे तरी कोण. काय झालं? ठीक आहे, दाखवा फोटो. नाही तुम्ही एकटे कशाला जाताय? मी पण येतो तुमच्या बरोबर. आत्ताच्या आत्ता खरं काय खोटं काय सगळं करून टाकू आपण. नाही तिथे करणारच आहे. हा, तुला आज एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. ग्रेट. चल चल. आत्ताच्या आत्ता अंजलीला फोटो दाखवून काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. ओके, चल चल लेट्स गो. घ्या. वा, अरे आलात तुम्ही? क्लास लवकर संपला का आज? नाही आजोबा, आज क्लास झालाच नाही. तुम्हाला माहितीये का आईनी त्या किडनॅपर्सचा क्लास घेतला.
खूप मारलं. ती माझी सुपर वुमन आहे. काय ग, कोणाला मारलं? काय म्हणते ही? आजी, ते जे किडनॅपर्स होते ना, ज्यांनी मला किडनॅप केलं होतं, त्यांना खूप मारलं. आई, आम्ही हिच्या क्लासपर्यंत पोहोचलो आणि तिथे ह्यांनी काही लोकांना बोलताना पाहिलं. त्यांनी दाखवलं मला की आणि म्हणाले की हेच किडनॅपर्स आहेत म्हणून. आई, हेच आहेत ते किडनॅपर्स ज्यांनी मला किडनॅप केलं होतं. म्हणून मग मी लगेच तिथे गेले आणि त्यातली 2 जण पळून गेली, पण 1 जण सापडला आणि त्यांना मग मारलं मी. आजी, आईनी त्या बाईला सॉलिड मारलं. तुम्ही हवे होतात बघायला. काव्या, त्यांना तू सरळ भिडलीस? अगं त्यांनी तुम्हाला काही केलं असतं म्हणजे? बाबा हो, प्राचूने सांगितलं की तीच माणसं किडनॅपर्स आहेत. त्यांना बघून संताप झाला माझा. त्या दिवशी हिला त्रास झाला, आपल्याला जे काही सहन करावं लागलं ते सगळं आठवलं आणि मग माझा ताबा सुटला. मग मी ठरवलं की यांना अद्दल घडवायलाच हवी. काव्या, काही झालं तरी या माणसांशी आपल्याला सांभाळूनच वागावं लागतं. अगं प्राची होती तुझ्या बरोबर, कोणाला तरी बोलवायचं, विशूला फोन करायचा. बाबा तेवढा वेळच नव्हता, ती निसटली असते तर. नाही, पण तरीही तुझं चुकलंच. उगाचच तू हे धाडस केलंस. अजिबात नाही. बरोबरच केलंय तिने. स्वतःच्या मुलाला हात लावल्यावर कुठलीही आई चवताळून उठणारच. त्यांना धडा शिकवायलाच हवा होता. काव्याच्या ठिकाणी मी असते ना, मी सुद्धा हेच केलं असतं. स्त्री आहोत म्हणून काही घाबरून राहायचं का? बाईची ताकद काय आहे हे कळायलाच हवं होतं त्यांना. ते दोन्ही गुंड पळून गेले का ग? हो आई, ती दोघं पळाली, पण त्यांच्या बरोबर एक साथीदार बाई होती. ती सापडली माझ्या तावडीत. तिला असा चोप दिलाय ना की पुन्हा असा काही गुन्हा करायची हिंमतच होणार नाही तिची. काय त्यांची साथीदार बाई होती? आश्चर्य. म्हणजे आता असल्या गुन्ह्यात महिलाही त्यांना मदत करताय? हो ना बाबा, तिचा चेहरा बघू शकले नाही मी, पण तिचे डोळे बाबा, ते डोळे मी यापूर्वी कुठेतरी नक्की बघितले. ती पुन्हा जर स्कार्फ बांधून माझ्या समोर आली ना, तर मी त्या बाईला नक्की ओळखेन. बाप. एवढं कोण मारत? आज मेलेच असते मी. काव्यामध्ये एवढी ताकद कुठून आली देवाच ठाऊक. हिचं ना वाटोळा होऊ दे, ती सगळी वाट लागू दे. ऐक, नशीब आज एक्सपोज नाही झाले मी तिच्या समोर. तिने माझा चेहरा बघितला असता तर. अंजली, तुझ्यासाठी आम्ही प्रीतमचा विचार करतो. तुम्ही दोघे इथे एकत्र? हो. तुझा हा साधा भोळा निरागस वाटणारा मित्र एक नंबरचा ढोंगी आणि लबाड आहे हे दाखवायला आलो इथे. काय बोलतोयस तू प्रीतम? थांब एक मिनिट.
सुजित तुम्ही गप गप्पा काय बोलायचं नाही. या गरीब आणि भोसट चेहरा मागे अत्यंत घाणेरडा माणूस लपलाय. हा त्यांचा माणूस आहे अंजली. एक्सपोज झालाय आज. मला वाटतं त्या दिवशी सुद्धा ब्लड डोनेशनच्या नावाखाली तुझ्याकडनं भलत्याच कुठल्या तरी पेपर्सवर सही हवी होती याला. नाही, त्या दिवशी आपल्याला पेपर्स दाखवत नव्हता, घाबरला होता. आठवत आहे ना? पाणी सांडलं. सॉरी, खूप इम्पॉर्टंट पेपर्स आहेत का? मी बसून देतो एक मिनिट. नाही नाही नको नको नको. मी पुसतो. अरे मी करतो. नाही नाही नको नको राहू दे. अरे अंजली हे खरं नाही आहे. मग ते फोटोज तेही खोटे आहेत का? हा फोटो खराच आहे, पण या फोटोचा याने जो अर्थ काढलाय तो चुकीचा आहे. काय काय चुकीचं आहे? नाही सांग ना, समजाव. ओके, मी एक्सप्लेन करतो. मी त्या काय रे जास्त शांतपणा करतो तू? हा भले राव. हिरो बनतोय. आधी ही पोरगी इथे या दुकानदारांची लीडर बनली होती. आता तुला लीडर बनायचं का? हे बघा तुम्ही या पोरीला जास्त त्रास देऊ नका अशी विनवणी करायला तू हातापाय जोडत माझ्याकडे आला होतास ना. तेव्हाच तुला सांगितलं होतं की या दुकानाचा नाद सोड, या लफड्यात पडू नकोस म्हणून. आज तू त्या कदम मावशींना भेटलास, त्यांना सांगितलं तुमच्या दुकानाचं काय ते मी बघतो. काय बघणार आहेस तू? नाही, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पण उबाड बंद. आणि याच्यानंतर परत जर आमच्या वाटेत आडवा आलास ना तर तुला जित्ता गाडीन मी जमिनीत. पोरांनो, तुम्ही पण लक्षात ठेवा, या असल्या चिरकुट लोकांना मध्ये घेऊ नका. काहीच होणार नाही त्यानं. तुमचे दुकान आहे ना आमच्याच ताब्यात येणार आहे. कसं ताब्यात घेतो बघतो ना आम्ही. पण पंगा नाही घ्यायचा आमच्याशी. लय मागात पडेल तुम्हाला. फुक्कटचे माराल रे. आणि तू हिरो आलं का लक्षात तुझ्या? हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी. अंजली, तुमचं दुकान त्या बिल्डरच्या ताब्यात जाऊ नये याची विनंती करण्यासाठी त्या भालेरावला भेटायला गेलो होतो मी. आणि तेव्हाच या प्रीतम सरांनी माझा फोटो काढला. प्रीतम, मला तेव्हाच विचारायचं ना, तुम्हाला डाऊट होता तर. मी तेव्हाच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली असती. पण मग तुम्ही कदम मावशींकडे. कदम मावशींचं पण दुकान आहे ना, तिथे मी वाण सामान घ्यायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला विनंती केली आमचं दुकान वाचवा. मी म्हटलं बघतो प्रयत्न करून. कदाचित कुणीतरी त्या भालेरावला सांगितलं असेल. अंजली, तुम्हाला सुद्धा जर माझ्याबद्दल डाऊट असेल, माझ्याबद्दल शंका असेल, माझ्याबद्दल प्रश्न असतील तर मला आत्ता विचारा. मी आत्ता सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं देतो. काहीही लपवणार नाही तुमच्यापासून. पण हे असले भलते सलते आळ घेऊ नका माझ्या. काय, मी गरीब आहे, पण म्हणून लबाड विश्वासघात करणारा नाहीये. आम्हा गरिबांसाठी आमचा इमान सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. एनिवे, तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर मी निघू. माझ्या एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे, ते माझी वाट बघत बसले असतील. आणि ज्यांचं पोट भरलेलं असतं ना, त्यांना पोटासाठी कष्ट करणाऱ्यांची किंमत कधीच नसते. प्रीतम साहेब, मला तुझी काळजी वाटते आणि कायम वाटत राहणार. कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. माझ्या बेस्ट फ्रेंडला कोणामुळे आणि कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करत राहणारच. अंजली, तू आनंदी राहणंच डिझर्व करतेस.